पेपरफुटी प्रकरणात आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात प्रतिसाद मिळाला आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातून शांततापूर्ण रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये महिला पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत घोषणाबाजी केली। त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आंदोलन शांततेत पार पडले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक बंदोबस्त ठेवला होता। प्रथमतः सर्वांना जय भीम, जय संविधान। 20 तारखेला जंतर मंतरवरती विद्यार्थ्यावरती जो अमानुष लाठीचार्ज झालेला आहे, या लाठीचार्जच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्र बंदचा कॉल केलेला आहे आणि महाराष्ट्र बंदच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या त्या आव्हानाला महाराष्ट्रभर पूर्ण आज कडकडीत बंद आहे। कुठल्याही कार्यकर्त्यांना, कुठल्याही दुकानदाराला आवाहन करण्याची, हात जोडण्याची, विनंती करण्याची अजिबात आवश्यकता पडलेली नाही। मी प्रथमतः या वसमत शहरातील तमाम आमच्या व्यापारी बांधवांचं, वसमत शहरातील छोट्या मोठ्या उद्योगधारकांचं, प्रशासनाचं, सगळ्यांचं या ठिकाणी जनतेचं मनापासून आभार मानतो। कारण वंचित बहुजन आघाडीचा हा बंद बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा बंद, सगळ्या जनतेचा विचाराचा बंद आहे असं मानून आपण सगळं सहकार्य केलं। सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। जय भीम, जय। बीड जिल्ह्यातील केज शहरात वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला आहे, तर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ शहरातून मोर्चा काढण्यात आला आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बीड जिल्ह्यातील केज शहरात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते। या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे। तसेच विद्यार्थ्यांवरील कार्यवाहीची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत केज शहरातील बंद शांततेत पार पडला आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ज्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण आज सर्व निषेध करण्यासाठी आपण सर्व इथं जमलेलो आहे। खरं तर कुठल्या शब्दामध्ये मांडावं, धिक्कार करावा तेवढा कमीच आहे। अशा पद्धतीचं या केंद्रामधलं जे सरकार आहे त्या सरकारने विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम केलं। विद्यार्थी मागत तरी काय होते किंवा आंदोलन काय मागत होते तर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत होते। त्यांना प्रॉपर्टी मागत नव्हते, त्यांना धन दौलत मागत नव्हते। ज्या सिस्टममध्ये ज्या लेकरांचं भविष्य घडलेलं असतं त्याचा राजीनामा मागत होते। मात्र त्यांच्यावर किती वेगळ्या पद्धतीनं लाठीचार्ज, दगडफेक असे प्रकार करण्यात आले आणि आंदोलन चिघळण्यात आलं। खरं तर ही निंदनीय गोष्ट आहे। या देशामधल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जी आपल्यासाठी लढले, त्यांची माफी मागून बोलतो। खरं तर आम्हाला आमच्या सरकारपेक्षा, या भाजप सरकारपेक्षा आम्हाला इंग्रज बरे होते म्हणायची वेळ दुर्दैवानं आमच्यावर आलेली आहे। चुकीच्या पद्धतीनं हे सरकार वागतंय। आपण आतापर्यंत शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत होतो। आपण आजपासून मागणी अशी केली पाहिजे की ज्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आहे, जो कुटुंबाचा प्रमुख असतो, जे पंतप्रधान आहेत, खरं तर यांनीच लाजिरवाणी गोष्ट म्हणून स्वतः त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे की आपण हे यंत्रणा हाताळण्यामध्ये आपण सक्षम नाहीये। ही सगळं उघड्या डोळ्यानं पाहत असताना पंतप्रधानासारखा कुटुंबाचा प्रमुख हा संसदेमधून पाठीमागच्या दारानं निघून जातो, ही किती म्हणजे निंदनीय गोष्ट। धिक्कार करावा तेवढा कमीच आहे। काय परिस्थिती निर्माण झाली आहे, शिक्षणाचं सर्व बाजारीकरण झालंय। भांडवलदार आणि खाजगीकरणाच्या दुयीमध्ये सामान्य माणूस शिक्षण घेऊ शकतो का? आणि शिक्षण घेतलं तर नेट सारख्या परिस्थिती पेपर फुटत असतील तर परीक्षा द्यायच्या कशासाठी आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे।
खरं तर हा आंदोलन एकट्या विद्यार्थ्याचं नाही, प्रत्येक नागरिकांचं आहे. प्रत्येक ज्या मुलाबाळांवर दगडफेक झाली, लाठी हल्ला केला, या सगळ्या प्रत्येक लेकराच्या बापानं या लढाईमध्ये उतरलं पाहिजे. याच्या पुढे देखील जाऊन आज जो प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सर्व जे बंद पुकारला, या बंदला सर्व पक्षाच्या वतीनं पाठिंबा दिला. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं काल देखील आम्ही राज्यभरामध्ये पाठिंबा दिलेला आहे. आणि आपण या देखील या पुढे देखील आपण सर्वजण मिळून ही विचाराची लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. नाही तर येणारा काळ आपल्यासाठी चांगला नसणार आहे, हे वास्तव परिस्थिती आहे. यापुढेही आपण मोर्चा आंदोलन आणि इतर मागण्या घेऊन देखील आपण आंदोलन करूया आणि पंतप्रधानांना राजीनामा द्यावा, ही मागणी आता आपण सगळेजण लावून धरूया. जय हिंद, जय भारत, जय भीम, लाल सलाम. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला नांदेड जिल्ह्यातील देंगलूर शहरात चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. वंचित बहुजन आघाडी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि व्यापाऱ्यांनी शहरातील प्रमुख बाजारपेठ बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. त्यानंतर आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर केले. या निवेदनात आंदोलनाशी संबंधित घटनांची निष्पक्ष चौकशी करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी अशा मागण्या करण्यात आल्या. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विविध पक्षांची पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान बंद शांततेत पार पडला असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. 34 दिवसापासून जे सोनम वांगचूक सर आणि अभिजित तिपके यांचं जे आंदोलन होतं, त्या आंदोलनात शांततेनं आंदोलन चालू असताना 20 तारखेला जो विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झालेला होता, याच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंद या हाकेनुसार आज आपण देगलूरमध्ये सुद्धा देगलूर बंदचं आयोजन केलेलं होतं. यासाठी काँग्रेस पक्षानं, शिवसेना उद्धव ठाकरे गटानं, शरद पवार राष्ट्रवादी गटानं आणि महाराष्ट्र निर्माण सेना, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पक्ष आणि देगलूर तालुक्यातील शहरातील सर्व पक्ष संघटनांनी या देगलूर बंदला मोठ्या प्रमाणात जाहीर पाठिंबा देऊन हा बंद यशस्वी पाळलेला आहे. आणि आजच्या या बंदमध्ये देगलूर शहरातील सर्व व्यापारी बांधव ज्यांची प्रतिष्ठाने होती, त्या सर्व असोसिएशननी या देगलूर बंद यशस्वीतेमध्ये मोठा हातभार दिलेला आहे. त्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे आणि हा बंद शांततेनं पार पडलेला आहे. आणि यानंतर ज्या प्रकारे सोनम वांगचूक सरांना एका डेड बॉडीप्रमाणे उचलून नेलं, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पण फरफटत नेलं, ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि वंचित बहुजन आघाडीच्या या देगलूर बंदच्या हाकेला सर्व पक्ष संघटनांनी या ठिकाणी मोठा पाठिंबा दिला आणि या आजच्या बंदला सुद्धा सर्व नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि देगलूर शांत ठेवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मी देगलूर पोलीसचे सुद्धा मी आभार मानतो. आणि यानंतर आपण देगलूर तालुक्यातील सुजाण नागरिक, पक्ष नेते, सगळे संघटना एका जागी येऊन यानंतर पुढचे विषय या आंदोलनाचे करण्यात येईल ते ठरवण्यात येईल. जंतर मंतर आंदोलनावर मैदानावर न्याय मागण्यासाठी, न्याय हक्कासाठी, या देशाच्या भवितव्यासाठी एक थोर व्यक्तिमत्व अमर उपोषणाला बसलेला असताना पूर्ण देश या ठिकाणी साखेर झोपेत असताना ज्याप्रमाणे तिरडी उचलतात, त्याप्रमाणे पांढऱ्या कपड्यामध्ये वांगचूक साहेबाला त्या ठिकाणी उचलण्यात आलं, नेण्यात आलं. अरे इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा न्याय हक्कासाठी जर उपोषण चालू असेल तर इंग्रजाचे राजकर्ते सुद्धा येऊन त्यांचे निवेदन घेत होते, त्यांच्या मागण्या घेत होते, त्यांच्या मागण्या मान्य करत होते. पण हे भाजप सरकारला एवढी मस्ती आलेली आहे, एवढी मुजोरी आलेली आहे, एवढं हिटलरशाही यांना आलेली आहे, ह्यांना आता कशाची तमाव राहिली नाही. कोणाचं मागणी त्या ठिकाणी त्यांनी साधं दखल घेतली नाही, त्यांची मागणी काय विचारायला आलं नाही, भेटायला आलं नाही. याचा निषेध करावा तेवढा धिक्कार आहे. आज विद्यार्थ्यावर त्या ठिकाणी जंतर मंतरवर लाठीचार्ज चालू आहे.
अनेक विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी 20 विद्यार्थ्यांचा प्राण गेलेला आहे. काल सुद्धा लाठीचार्ज मध्ये एका त्या भगिनीचं जीव गेलं. याला कारणीभूत हे हिटलर, मोदी आणि अमित शहाचं सरकार आहे. अहो, हिटलरशाही राहिली नाही तर हे मोदीची शाही किती दिवस राहणार आहे? एक ना एक दिवस या मोदीची तिरडी उचलल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. म्हणून हे आंदोलन आमचं एक झाकी होतं. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी बंदचं आवाहन केलं. आम्ही त्या ठिकाणी पक्ष पाहिला नाही. कोणत्या पक्षानं पुकारलं हे पाहिलं नाही. कोण म्हणलं हे पाहिलं नाही. मागणी योग्य आहे. अन्यायाच्या विरोधात हा लढा आहे. या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही पक्षीय राजकारण, जातीय राजकारण सगळा भेदभाव विसरून या देगलूर बंद आंदोलनामध्ये आम्ही सर्व शक्तीनिशी सहभागी झालो. सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. काही उपरसुंब राहतात, त्यांना धंदा केल्याशिवाय पोट भरत नाही. असे काही उपरसुंब चालू होते, त्यांना धडा शिकण्याचं काम आम्ही त्या पद्धतीनं केलेलं आहे. याच्या उपर सुद्धा जेव्हा कोणताही पक्ष आंदोलन करू दे, त्या आंदोलनामध्ये आम्ही कोणता जातीवाद, पक्षपात बाजूला ठेवून त्या आंदोलनामध्ये सहभागी करू. जोपर्यंत या भाजप सरकारला खाली खेचणार नाही, त्यांना गाडणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या या बंदच्या व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, समता सैनिक दल तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना अभिवादन केलंय. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्यांची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शहरात बंद शांततेत पार पडला असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला तो लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यामध्ये जसं आमच्या काकांनी सांगितलं की RSSचे गुंडे त्यामध्ये सामील झाले होते. तुम्ही व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर पाहू शकता की पोलीसच्या दांड्याला खिळा मारलेला होता. आता हे जुलमी सरकार म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा पोलीसचा दंडा असा खिळा लावून नव्हता. याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये पोलीस आणि RSS हे एक त्यांची आंदोलन युती झालेली आहे आणि खिळे तुमचे लोकशाहीला मारू शकत नाहीत. आणि बॅज नव्हते, टोप्यामध्ये त्यांचे नावं नव्हते. अशा प्रकारे RSSच्या गुंड्यांना समोर करून हे शासन लोकशाहीची हत्या करून पाहत आहे. अशा शासनाच्या विरोधामध्ये आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी बंद पुकारला. या बंदला काँग्रेसचा पाठिंबा आहे, त्याच्यानंतर शिवसेनेचा पाठिंबा आहे. या ठिकाणी आज बंदमध्ये काँग्रेस पक्षाचे आमचे देसाई आणि सगळी टीम हजर आहेत. पिंटू वासरीकर शिवसेनेच्या वतीने हजर आहेत आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं, बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी सर्व व्यापाऱ्यांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी बंदला आम्हाला प्रतिसाद दिला. धन्यवाद. आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध. जो विद्यार्थ्यावर अमानुष लाठी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा आमचे नेते राहुलजी गांधी, नांदेड जिल्ह्याचे खासदार लोकप्रिय रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बाहेर उपोषण करत होते. त्यांनी एवढंच म्हणत होते की जे प्रधान आहेत आपले शिक्षण मंत्री त्यांचा राजीनामा घ्या म्हणून म्हणत होते. त्यावेळेस असं झालं की राहुलजी गांधी आणि खासदार साहेबाला आणि दुसरे महाराष्ट्रातले बरेच खासदार होते त्यांना पोलिसांनी व्हॅनमध्ये टाकून पोलीस स्टेशन येथे नेले. त्याच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. काल नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन झाले. काल वंचितचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी घोषणा केली महाराष्ट्र बंदची, आज मुदखेड शहरामध्ये महाराष्ट्र बंद म्हणून मुदखेड सुद्धा त्याच्यात सामील आहे. सर्वपक्षीय भारतीय जनता पार्टी सोडलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, शिवसेना हे सर्व मिळून मुदखेड शहरामध्ये आज बंद यशस्वीरित्या झाले. मी एवढंच सांगतो
हे भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण फेल आहे. त्यांनी पूर्ण विद्यार्थ्यावर जे लाठी हल्ला केला. आज एक खरं तर काल एक तरुण विद्यार्थिनी मृत्युमुखी झाली. आपण सर्वांच्या वतीने त्यांना एक 2 मिनिट श्रद्धांजली कार्यक्रम सुद्धा घ्यायला पाहिजे वकील साहेब. आणि दुसरी गोष्ट, हे जे सरकार आहे पूर्ण देशविरोधी चालले. जे हिंदुत्वादाच्या नावावर त्यांनी जे आलेले या सत्तेमध्ये, परवा राम मंदिराचं जे दरोडा पडला, 4-5 हजार कोटी रुपये चोरून नेले, त्याचं सुद्धा अजून पूर्ण निकाल लागलेला नाही. आरोपी अजून सुद्धा सापडलेले नाही आहेत. आमचा मुदखेड आज बंद ठेवलं, त्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांचं, मी एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने आणि सर्वांच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वजण या बंदमध्ये पूर्ण काँग्रेस पक्ष, वंचित सगळेजण आले, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जय भीम, जय संविधान. आज मुदखेडमध्ये जे जंतर मंतरवर शालेय विद्यार्थ्याच्यावर जे अमानुष लाठीचार्ज झाला, त्याच्या निषेधामध्ये आम्ही आज सर्व पक्षाच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. आणि त्यांच्या हाकेला सर्वांनी ओ देऊन सर्व पक्षाच्या, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, BSP, वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षाने, उभाटा या सर्व पक्षाने सर्वांना मिळून जाहीर पाठिंबा दिला आहे. आणि आज आम्ही यशस्वीपणे मुदखेड बंद केलेला आहे. मित्रहो, या देशामध्ये फक्त तानाशाही चालू आहे. निदर्शने करणे, उपोषण करणे काही गैरकाम नाही. संविधानाने दिलेला एक मूलभूत अधिकार आहे. आणि त्या अधिकाराचा वापर करून काही नाही, फक्त नीटचे पेपर फुटल्यामुळे जे मुलं आहेत त्यांनी फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागलेला आहे. राजीनामा मागत असताना आज 25वा दिवस आहे. त्या ठिकाणी काल एवढी दगडफेक आणि पोलिसांनी एवढा अत्याचार केलेला आहे. आणि त्या पोलिसासोबत काही RSSचे गुंडे दंडे घेऊन विद्यार्थ्याला मारहाण करीत होते. मित्रहो, हे भाजप सरकार जेव्हापासून आलं त्यांनी फक्त या देशाची शांतता भंग करायचं ठरवलेलं आहे. अशाच प्रकारे जरांगे पाटील एक शांततेने उपोषण करत होते. उपोषण करत असताना त्या ठिकाणी एक पोलीस बंदोबस्त वाढवून त्याच पोलिसांनी दगडफेक करून त्या अंतरवली सराटीमध्ये एक मोठा दंगा घडवून आणला. त्याच प्रकारे दिल्लीमध्ये सुद्धा दगडांचे ट्रक आणून ठेवून एक जुन्या झालेल्या गाड्या उभं करायच्या आणि विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी हे पूर्ण कार्यक्रम राबविण्यात येईल. याचा उद्देश असा आहे की ह्यानंतर कोणीही या सरकारच्या विरोधात आंदोलन, उपोषण, धरणे आंदोलन करू नये. या सरकारची नीतिमत्ता आहे. हे सरकार जोपर्यंत आलेलं आहे, हे सरकार गुंडांचं सरकार आहे. कालच्या निषेधार्थ मी नरेंद्र मोदी, अमित शहा व त्यांच्या सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि तसेच काल नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने अमरनाथ राजूरकर आज भाजपकडून गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे विविध सामाजिक संघटनेच्या वतीने दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमारांच्या निषेधार्थ राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले. या निवेदनातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तर दिल्लीतील चलो संसद विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारांच्या निषेधार्थ देसाईगंज येथे विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन सादर केले. उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्यामार्फत हे निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बळांचा वापर झाल्याचा आरोप करत या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच लाठीमारांसाठी जबाबदार असलेल्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी समता सैनिक दल, बौद्ध समाज कोअर कमिटी, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज जो विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला आहे, काही गुन्हा नसताना आज पेपर फुटी जे लीक झाली आहे ती पेपर फुटी होऊ नये आणि गरिबांचे पोरं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन
आपल्या नोकरी पाण्यावर लागवत याच्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. परंतु हे पेपर फुटी झाल्यामुळे सर्वसाधारण लोकांचे मुलं कधीच डॉक्टर बनू शकत नाही, वकील बनू शकत नाही, कलेक्टर बनू शकत नाही आणि प्रत्येक हुद्द्यावर आज सगळ्या पक्षांचे जे आहेत लोक ते सगळे मोठमोठ्या देशात जाऊन शिक्षण घेऊन येतात आणि आपले सर्वसाधारण लोकांचे जे मुलं आहेत हे इवन चांगल्या प्रकारे पेपरसुद्धा देऊ शकत नाही. आज 3-6 महिने 1-2 वर्ष पेपरसाठी ते अभ्यास करतात, परंतु त्यांचं ते चीज होत नाही आणि आज त्यांना प्रवृत्त करत आहे सरकार आत्महत्येसाठी. आणि आज 20 मुलांची आत्महत्या झालेली आहे. यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. एवढे बोलते सर.